श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते। नारळी पौर्णिमा हा सण समुद्रदेव वरुण यांना समर्पित आहे। श्रावण पौर्णिमेला खास करून कोळी समाज नारळी पौर्णिमा साजरा करतो। नारळी म्हणजे नारळ आणि पौर्णिमा म्हणजे पूर्ण चंद्रमेची रात्र। या दिवशी सर्व कोळी बांधव समुद्र किनाऱ्यावर आपली बोटी सजवतात, उपवास करतात आणि समुद्राला नारळ अर्पण करून वरुण देवाची पूजा करतात। यामार्फत ते आपल्या सुरक्षिततेसाठी आणि वर्षभर त्यांच्या मासेमारीवर चालणारा उदरनिर्वाह कायम टिकून राहण्यासाठी आशीर्वाद मागतात। यंदा नारळी पौर्णिमा 8 ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल। पूजेचा शुभ मुहूर्त 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2:12 पासून सुरू होऊन दुसऱ्या दिवशी दुपारी म्हणजेच रक्षाबंधनच्या दिवशी 1:24 संपणार आहे। प्रत्येक महिन्यात पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचे महत्त्व देखील वेगळे असते। नारळी पौर्णिमा ही खूप शुभ आणि महत्त्वाची तिथी मानली जाते। या दिवशी अनेक लोक व्रत देखील करतात आणि या व्रतामध्ये फक्त नारळापासून बनलेल्या पदार्थाचं सेवन हे केलं जातं। धार्मिक मान्यतानुसार पौर्णिमेचे व्रत केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होतात। या दिवशी चंद्रदेवासह महादेव, श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच आपल्या कुलदेवीची आणि माता पार्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे। पौर्णिमेच्या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते। श्रावण पौर्णिमेला पवित्र नदीत स्नान केल्याने आणि आपल्या क्षमतेनुसार दान केल्याने प्रचंड आध्यात्मिक लाभ होतो। असे म्हटले जाते की या दिवशी केलेले दान असंख्य आशीर्वाद देते आणि एखाद्याच्या जीवनात समृद्धी आणि आनंद आणते। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात। आणि म्हणूनच नारळी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण करा। एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय। हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर मिळणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्यावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे। फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जी इडापिडा, नजरबाधा दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। तर हा एका नारळाचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। अमावास्या आणि पौर्णिमा आली की आपल्या घरामध्ये अचानक भांडणं होतात, चिडचिड होते, आजारपण येतं। कारण असं म्हटलं जातं की अमावास्या आणि पौर्णिमेच्या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव खूप जास्त प्रमाणामध्ये असतो। त्याचबरोबर असं म्हटलं जातं की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ह्या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि ती आपल्याला पाहत असते की कोण तिच्याकरता कोणत्या सेवाने उपाय हे करत आणि जो भक्त खऱ्या श्रद्धेने माता लक्ष्मीची पूजा करतो, सेवा करतो, आराधना करतो, त्याचं घर धनधान्याने माता लक्ष्मी ही भरत असते। त्यातल्या त्यात ही पौर्णिमा आली आहे शुक्रवारी आणि श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी ज्योतीची पूजा ही केली जाते। त्याचबरोबर आपल्या कुलदेवीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर आपण हा उपाय 8 ऑगस्टला दुपारी 2 वाजल्यानंतर कधीही करू शकतात किंवा तुम्ही 9 ऑगस्टला दिवसभरामध्ये कधीही करू शकतात। कारण ही पौर्णिमा तिथी जी आहे ती दुपारी 2 नंतर सुरू होणार आहे आणि ती दुसऱ्या दिवशी पर्यंत असणार आहे, म्हणून आपण या दोन्ही दिवशी काही उपाय आणि सेवा ह्या करू शकतात। हिंदू धर्मात शुभ कार्यासाठी नारळाचा उपयोग हा केला जातो। मंदिरात नारळ वाढविणे किंवा चढविण्याची पद्धत आहे। नारळाला श्रीफळ असे म्हटले जाते। प्रत्येक पूजेमध्ये नारळाचे स्थान सर्वोच्च आहे। नारळाशिवाय पूजा विधी होऊ शकत नाही। प्रत्येक पूजेत गणपतीला आवाहन करण्यासाठी पूजेत सुपारी ठेवली जाते। त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची कृपादृष्टी मिळवण्यासाठी नारळ ठेवला जातो। पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी आपल्यासोबत लक्ष्मी, नारळाचे झाड आणि कामधेनू या 3 गोष्टी आणल्या। या तिन्ही गोष्टी मानवासाठी वरदान असून नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे म्हणतात। नारळात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा निवास असतो। नारळावर दिसणारे 3 डोळे म्हणजे शंभो शंकराचे त्रिनेत्र असतात। या कारणामुळे नारळाला खूप शुभ मानले जाते। नारळ हा सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे। प्रत्येक देवाला नारळ प्रिय आहे, म्हणूनच देवांना नारळ अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात। त्याचबरोबर नारळ अर्पण केल्यानंतर प्रसाद म्हणून त्याचा वाटप सुद्धा केला जातो।
आता हा उपाय करण्याकरता आपल्याला नारळी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। अंथरुणामध्येच आपल्याला श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी, महादेव तसेच माता पार्वतीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची आहे। स्वच्छ अंघोळ करायची आहे। त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायची आहे। सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते। त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची आहे। त्याचबरोबर माता तुळशीची सुद्धा आपल्याला पूजाही करून घ्यायची। धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय जो आहे तो करू शकतात। हा उपाय करण्याकरता आपल्याला एक नारळ हा लागणार आहे, पण हा जो नारळ आपण घेणार आहे तो नवीनच असावा, अगोदर पूजेमध्ये वापरलेला नसावा। त्याचबरोबर या नारळामध्ये पाणी असणं गरजेचं आहे। हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसून करणार आहे। तर आपल्याला एक प्लेट घ्यायची, प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं, कुंकवामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आणि त्यानंतर या कुंकवाने आपल्याला त्या नारळावर एक स्वास्तिक काढून घ्यायचे। स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा, त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडेला ज्या 2-2 रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्या आहेत, कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात। त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये एक लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचा कपडा जो आहे तो अंथरायचा आणि त्यावर आपल्याला या नारळाला ठेवायचं आहे। ठेवताना ह्या नारळाची जी शेंडी आहे ती देवाच्या दिशेने होईल अशा रीतीने आपल्याला ठेवायचं आहे। आता या नारळाला सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची। एक लाल रंगाचं फूल सुद्धा अर्पण करून घ्यायचं आणि देवघरामध्ये बसूनच आपल्याला काही सेवा ह्या करायच्यात। आपल्याला एक वेळा श्री सूक्तमचं पठण करायचं आहे, एक वेळा आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप हा करायचा आहे। त्याचबरोबर 16 वेळा आपल्याला कमलात्मक मंत्राचा जप हा करायचा आहे। आता या नारळाला आपल्याला त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि काही वेळाकरता हा नारळ आपल्याला देवघरामध्येच ठेवायचा आणि त्यानंतर हा नारळ आपल्याला तिकडनं उचलायचा आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला बांधायचा। आता तुम्ही आतल्या साईडने किंवा बाहेरच्या साईडने कुठेही हा नारळ जो आहे तो बांधू शकता। तुम्ही बऱ्याचदा लोकांच्या घरी गेल्यावर पाहिलं असेल की त्यांच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आतमधल्या साईड किंवा बाहेरच्या साईडला लाल रंगाच्या कपड्यामध्ये हा नारळ जो आहे तो बांधलेला असतो, कारण नारळाला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं आणि असा हा नारळ जो आहे तो पौर्णिमेच्याच दिवशी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधला जातो। जेव्हा आपण असा हा अभिमंत्रित नारळ आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं, ज्यामुळे आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त व्हायला लागतं। लक्ष्मी प्राप्ती करता, कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय जो आहे तो मानला जातो। पुढचा उपाय सुद्धा आपल्याला श्रावणातील पौर्णिमेला करायचा। हा उपाय वर्षातून फक्त एकदाच आपल्याला तो पण श्रावण पौर्णिमेच्या दिवशी करता येतो। आता हा उपाय करण्याकरता सुद्धा आपल्याला एक नारळ लागणार आहे। ह्या नारळामध्ये पाणी असणं गरजेचं आहे, तसेच हा नारळ नवीनच असावा। आता आपल्याला लाल चंदन किंवा पिवळं चंदन घ्यायचं आहे आणि लाल किंवा पिवळ्या चंदनाने आपल्याला नारळावर असणारे जे 3 डोळे आहेत त्यावर चंदन लावून घ्यायचं आहे। त्याचबरोबर पिवळ्या किंवा लाल चंदनाने आपल्याला नारळावर ओम हा शब्द लिहायचा आहे आणि असा हा नारळ घेऊन जायचा आपल्याजवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊनच हा उपाय आपल्याला करायचा आहे, कारण असं म्हटलं जातं संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये या भूतलावरील प्रत्येक शिवलिंगामध्ये साक्षात महादेव निवास करतात आणि जर हा उपाय आपण जाऊन मंदिरामध्ये केला तर त्याचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होत असतं। मंदिरामध्ये जाताना आवर्जून 1 लोटाभर पाणीसुद्धा घेऊन जायचे, कारण शिव महापुराणामध्ये असे म्हटलं आहे की महादेवांना तुम्ही काही नाही अर्पण केलं, फक्त 1 लोटा जल जरी अर्पण केलं तरी तुमच्या सर्व इच्छा मनोकामना साक्षात महादेव पूर्ण करतात। मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम महादेवांच्या शिवलिंगावर आपल्याला जल हे अर्पण करून घ्यायचे। श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत आणि त्यानंतर हा नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये पकडायचा। आपल्या मनातली इच्छाही बोलायची। नारळ जे आपण पकडणार त्या नारळाची शेंडी जी आहे ती देवांच्या दिशेला होईल अशा रीतीने आपल्याला पकडायचं आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हा नारळ जो आहे तो महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचे आणि तिथेच बसून आपल्याला 1 वेळा दारिद्र्य दहन शिव स्तोत्राचं पठण सुद्धा करायचं आहे। दोन्ही हात जोडून आपल्या मनातली इच्छा ही महादेवांना बोलायची। अशा रीतीने हा उपाय जो आहे तो आपल्याला नारळी पौर्णिमेच्या दिवशी करायचे। त्याचबरोबर 1 नारळ आपल्याला आपल्या घराजवळ जिथे पण वाहतं पाणी असेल, नदी असेल, समुद्र असेल तर तिथे अर्पण करायचं आहे, कारण नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची पूजा ही केली जाते, कारण नारळी पौर्णिमा ही वरुण देवाला समर्पित आहे। वरुण देवाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आपल्याला 1 नारळ जो आहे तो वाहत्या नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये प्रवाहित करायचा आहे।
त्याचबरोबर आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी कर्पूर होमसुद्धा करायचा आहे। कर्पूर होम करण्याकरता आपल्याला नारळ घ्यायचा आहे। नारळावर आपल्याला 7 भीमसेनी कापूरच्या वड्या ठेवायच्यात। नारळाची शेंडी जी आहे ती आपल्याला देवाच्या दिशेने ठेवायची आणि आपल्याला निरंतर जिथपर्यंत कापूर प्रज्वलित म्हणजे एक नारळाची वडी आपल्याला कापरावर ठेवायची आहे, तो प्रज्वलित करायचा आहे। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। ती कापराची वडी शांत व्हायला लागली की परत लगेच दुसरी कापराची वडी ठेवायची आहे। जिथपर्यंत 7ही कापराच्या वड्या प्रज्वलित होऊन शांत होत नाही तिथपर्यंत निरंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे। आता कापूर शांत झाला की त्यानंतर आता तुम्ही हा नारळ जो आहे तो एका पिशवीमध्ये बांधून ठेवू शकतात। पुन्हा येणाऱ्या पौर्णिमेला तुम्ही कर्पूर होम करू शकतात किंवा आता तुम्हाला कर्पूर होम करायचा नसेल तर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये हा जो नारळ आहे तो प्रवाहित करू शकतात किंवा जमिनीमध्ये खड्डा खोदा आणि त्यामध्ये तुम्हाला हा नारळ जो आहे तो पुरून टाकायचा। हे जे पण उपाय मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितले हे सर्वही अतिशय प्रभावी उपाय आहेत। हे उपाय केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होते। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।